नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निवडणुका लोकसभेच्या पार पडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर अनेक एक्झिट पोल समोर येत आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल ज्यावेळेला समोर येत आहेत त्यावेळेला महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी 30, काही ठिकाणी 32, काही ठिकाणी 34, 35 अशा जागा, तर महाविकास आघाडी 16, 17, 20 जागांपर्यंत दाखवली जाते. मात्र अशातच VPC विजयपथ पॉलिटिकल कन्सल्टन्सी आणि शब्दवेडी यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सर्वे कंडक्ट करण्यात आला होता आणि तोच VPCचा सर्वे शब्दवेडीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज करतोय. आणि या सर्वेमध्ये अनेक गोष्टी तुम्हाला एक नव्याने जाणवतील. त्या म्हणजे VPCच्या रिपोर्टनुसार संपूर्ण महाराष्ट्रभरामधून साधारणतः 26 ते 28 जागा या महाविकास आघाडीला दिल्या जात आहेत, तर अगदी 20 ते लईत लई 21-22 जागा या युती सरकारला दिल्या जात आहेत, महायुती सरकारला. याच्यामुळे अनेकांच्या नक्कीच भुवया उंचावतील. मात्र हे रिपोर्ट्स नुसतंच वरवरचे नाहीत, मोगम नाहीत, तर ते डिटेल आहेत आणि तो सगळा डेटा आता आम्ही हातात घेऊन बसलेलो आणि एक एक मतदारसंघांवरती आपण सगळे बोलणार आहोत. तर नमस्कार, मी अक्षय. नमस्कार, मी तेजस्विनी. आणि तुम्हा सगळ्यांचंच या शब्दवेडीच्या एक्झिट पोलच्या शोमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आपण सगळ्यात सुरुवातीला मी सांगू इच्छितो की VPCने जो रिपोर्ट आम्हाला दिलेला आहे, तर त्या रिपोर्टनुसार संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये उद्धव ठाकरेंनी साधारणतः 21 जागा लढवलेल्या होत्या आणि ह्या 21 जागांपैकी या रिपोर्टनुसार 12 ते 14 जागा या उद्धव ठाकरेंच्या निवडून येत आहेत, जिंकून येत आहेत असं सांगितलं जाते. उद्धव ठाकरे गटासाठी, अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी फार महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे असं आपण म्हणू शकतो. याच VPCच्या रिपोर्टनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 17 उमेदवार देण्यात आले होते महाविकास आघाडीकडून आणि या महाविकास आघाडीच्या 17 उमेदवारांपैकी VPC रिपोर्टनुसार 8 ते 10 उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येत आहेत. ते कोणते आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहे पुढे. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्याकडून साधारणतः 10 जागा लढवल्या गेल्या होत्या. यापैकी 6 ते 7 जागा शरद पवारांच्या निवडून येत आहेत आणि अशा एकंदर महाविकास आघाडीच्या 28 जागा या VPCच्या रिपोर्टनुसार ज्या आपल्या हातामध्ये आहेत, तर त्या आहेत. त्या कोणत्या हे आपण पुढे बघणारच आहोत. आणि सोबतच सांगायचं झालं तर महायुतीनं सुद्धा 48 जागांवरती साहजिकच निवडणूक लढवली आणि ह्या 48 जागांपैकी भाजपनं महाराष्ट्रामध्ये 28 जागा लढवल्या होत्या आणि 28 जागांपैकी भाजपच्या 14 जागा निवडून येत आहेत. 15वी एखादी वाढू शकते असं या VPCच्या रिपोर्टमध्ये दिसतंय आता सध्या. शिवसेना शिंदे गट यांनी साधारणतः 15 जागा लढवल्या होत्या आणि अजितदादांनी 4 आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 1 अशी. शिंदेंच्या 15 जागांपैकी 5 जागांवरती शिंदेंचे उमेदवार निवडून येत आहेत, शिंदेंचे शिवसेनेचे असं दाखवलं जाते या रिपोर्टमध्ये. आणि अजितदादांच्या 4 जागांपैकी फक्त एकच जागा अजितदादा गड राखण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत आणि जी एक महायुतीकडून जागा अपक्ष उमेदवाराला किंवा एका उमेदवाराला देण्यात आली होती ती म्हणजे रासपच्या, तर त्या जागेच्या संदर्भातला सुद्धा कल आपल्याकडे आहे, तो सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवणारच आहोत. तर आपण एक एक टप्प्यानुसार जाऊयात. जसं 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात निवडणूक झाली. पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातले काही मतदारसंघ होते, त्यानंतर परत विदर्भ, मराठवाडा असं होत होत पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक झाली आणि बऱ्यापैकी लोकसभा हे विधानसभेची रंगीत तालीम म्हटल्यासारखीच होती आणि त्यामुळे लोकसभा ही प्रत्येक मतदारसंघातील त्या नेत्यांसाठी फार प्रतिष्ठेची आणि बंडखोरी झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये बरेचसे राजकीय भूकंप झाल्यामुळे काही नेत्यांसाठी ती अस्तित्वाची सुद्धा लढाई होती. त्यामुळे लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं होतंच आणि त्यापैकी आपण पहिला टप्पा बघणार आहोत. आणि पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास विदर्भातले काही लोकसभा मतदारसंघ होते आणि त्यापैकी पहिला जर घ्यायचा झाला तर तो होता रामटेक लोकसभा मतदारसंघ. तर रामटेकमधून काँग्रेसने आपला उमेदवार लढवला होता, तो म्हणजे श्यामकुमार बर्वे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राजू पारवे अशा दोघांमध्ये ही निवडणूक झाली होती. तर ॲक्च्युली इथं असं झालं होतं की काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता, परंतु त्यांचं जात प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलं, अवैध ठरवण्यात आलं आणि त्यामुळं त्यांचे जे पती आहेत श्यामकुमार बर्वे त्यांना उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली आणि त्यामुळं रश्मी बर्वेंचं जे काही उमेदवारी अचानकपणे कारण सांगून बाद केल्यामुळे त्यांच्या बाजूने जी सहानुभूतीची लाट होती ती मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर राजू पारवे हे ॲक्च्युली काँग्रेसचे आमदार होते
आणि त्यांना काँग्रेसकडून महायुतीमध्ये आणून त्यांना महायुतीची उमेदवारी दिली, म्हणजे काँग्रेसचा आयात उमेदवार आणला गेला, अशा प्रकारची एक चर्चा मतदारसंघामध्ये होती आणि ही चर्चा नकारात्मक बाजूने फिरताना पाहायला मिळाली. शिवाय काँग्रेसचे तिथले जे सुनील केदार जे नेते आहेत त्यांचा सुद्धा प्रभाव त्या ठिकाणी आहेच. शिवाय दलित मुस्लिम मतं ही सुद्धा काँग्रेसला मिळण्यात म्हणजे आपल्याकडे वळण्यामध्ये काँग्रेस पक्षानं बरीचसे यशस्वी कामगिरी केलेली आहे. एकंदरीत या साऱ्या गोष्टींचा आढावा घेता त्या मतदारसंघातून श्यामकुमार बर्वे हे जरी सहानुभूतीच्या लाटेतून होत असले म्हणजे पुढं बाजी मारत असले तरी सुद्धा एकंदरीत शिवसेना असेल, महायुतीचं कॅडर असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा मिळालेला पाठिंबा असेल, यामुळं अंतिम टप्प्यामध्ये राजू पर्वेच बाजी मारू शकतात. तर राजू पर्वे बाजी मारतील याच्या पाठीमागचं कारण म्हणजे कसं, तर पहिल्या टप्प्यामध्ये शिंदेचे कुठलेच उमेदवार नव्हते. म्हणजे जर ही रामटेकची जागा सोडली तर दुसरे कुठलेच उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे नव्हते. त्यामुळे त्यांना साधारणतः 4 ते 5 दौरे त्यांनी त्या मतदारसंघात केले आणि त्याचा फायदा काही प्रमाणात काय असे ना हा राजू पारवेंना नक्कीच होईल. आणि त्यामुळं ही असं म्हटलं तरी सुद्धा श्यामकुमार बर्वेंनी तितकीच तगडीची सुद्धा त्यांना एक प्रकारे फाईट दिली होती असे म्हणता येईल. त्यामुळे श्यामकुमार बर्वे आणि राजू पर्वे यांच्यात फार अतितटीचा सामना झाला. यानंतरचा जो काही लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ, जिथून सर्वांचेच लाडके म्हणजे अगदी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये सुद्धा ज्यांनी आपलं नेतृत्व गाजवून दाखवलं, ज्यांच्या नेतृत्वाची चर्चा फार झाली, ते म्हणजे नितीन गडकरी यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळाली होती. तर काँग्रेसचे विकास ठाकरे असे दोन्ही तगडे उमेदवार या नागपूर लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले होते. म्हणजे अगदी विकास ठाकरे हे काँग्रेसकडून उभारलेले होते, त्यांचा जनसंपर्क इतका दांडगा होता. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे नितीन गडकरी म्हणजे निवडणूक सुरू होण्याआधीपासून अनेक भाषणांमधून ते सांगत होते की मी प्रचार करणार नाही किंवा कोणत्याही प्रचारासाठीची जी साधनं असतात ती फारशी काही वापरणार नाही. म्हणजे प्रचारापासून अलिप्त राहणारे नितीन गडकरी अक्षरशः निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रचार करतात. बडे नेते सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी इथपर्यंत येतात. अर्थातच काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी सुद्धा समोर इतके बलाढ्य नेते असताना सुद्धा त्यांच्यासमोर दिलेली ही फाईट सुद्धा फार महत्त्वपूर्ण ठरते. पण असं असलं तरी सुद्धा या लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी हे पण जरी येत असले तरी सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, जसं नितीन गडकरींची आपण चर्चा करतोय तर नागपूर लोकसभेमध्ये नितीन गडकरींसाठी पंतप्रधान मोदी असतील, त्याचबरोबर मला वाटते अमित शाह, योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुद्धा सभा लावण्यात आली होती. अर्थात मोठ्या सभा झाल्या, ताकदीचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणात इथं करण्यात आलं आणि स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, इतर नेते असतील, काही अंतर्गत अशा चर्चा झाल्या की फडणवीसांनी फार प्रयत्न केले नाहीत किंवा काय, परंतु त्या होत असतात. मात्र तरीसुद्धा युती सरकारनं नितीन गडकरींसाठी चांगलं काम तिथं केलेलं आहे आणि नितीन गडकरीच जसं आपण म्हणतोय बाजी मारून जातील असं VPCचा रिपोर्ट आम्हाला आता सध्या तरी सांगतोय. त्यामुळं 4 तारखेला ते सगळं क्लिअर होईलच, परंतु हा 1 तारखेला रिलीज झालेला रिपोर्ट सांगतोय की नितीन गडकरी नागपूरमधून आपला गड शाबूत ठेवतील. यानंतरचा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ. या निवडणुकीच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सुनील मेंढे तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे हे 2 उमेदवार रिंगणामध्ये होते. या ठिकाणी दुरंगी लढत झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर या मतदारसंघाचा विचार केला तर इथं काँग्रेसचे नाना पटोले हे नेते यांचा बऱ्यापैकी प्रभाव असल्याचं आपल्याला जाणवतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ते. आणि त्याचबरोबर प्रशांत पडोळे जे की काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचा आणि नाना पटोलेंचे वैयक्तिक हितसंबंध चांगले असल्यामुळे नाना पटोलेंचा बराचसा जो काही प्रभाव असणारा गट आहे तो काँग्रेसच्या बाजूने आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रचार झालेला पाहायला मिळाला. म्हणजे अक्षरशः अमित शहा किंवा JP नड्डा यांसारखे भारतीय जनता पार्टीचे बडे नेते सुद्धा त्या ठिकाणी प्रचार करण्यासाठी आले होते. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांच्या सुद्धा बऱ्याचशा सभा या मतदारसंघामध्ये झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या सभेचा परिणाम सुद्धा त्या मतदारसंघावर झालेला आहे आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट हा लोकांवर झालेला पाहायला मिळाला. राहुल गांधींची सुद्धा या ठिकाणी एक
मोठी सभा झालेली होती आणि या सभांमधून त्यांनी म्हणजे अगदी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, म्हणजे इथल्या लोकांसाठी स्थानिक मुद्द्यांना जितके तुम्ही हात घालाल तितके ते भावनिक होत असतात आणि नेमकी तीच हाती घेण्याचं काम राहुल गांधींनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून केलं होतं. मग अगदी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या भाषणांमधून मांडले होते. त्यामुळे राहुल गांधीजींच्या सभेचा सुद्धा या ठिकाणी चांगला परिणाम पाहायला मिळाला. जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांच्याबद्दल नाराजी तर होतीच, परंतु काँग्रेसकडून सुद्धा प्रभावी असा उमेदवार मिळाला नाही अशा प्रकारची चर्चा सुद्धा लोकांमध्ये होती. एकंदरीतच सांगायचं झालं तर या ठिकाणची सुद्धा जी काही सामना आहे या दोन्ही उमेदवारांमध्ये तोही अटीतटीचा झालेला आहे. परंतु याच्यात सुद्धा म्हणजे अगदी VPCच्या पोलनुसार प्रशांत पडोळे हे काही अंशी बाजी मारतील, पुढे जातील अशा प्रकारचा हा VPCचा पोल आपल्याला या मतदारसंघातून पाहायला मिळतो. तर काँग्रेस इथं सुद्धा आपला चांगल्या पद्धतीनं गड राखतंय असं हा VPCचा रिपोर्ट सांगतोय. पण काही होऊ शकतं, टप आहे इलेक्शन ही दिसते. कारण जसं म्हटलं की इथं काँग्रेसनं म्हणावं तसा तगडा उमेदवार दिलेला नाही अशी जी चर्चा झाली त्याचा किती इम्पॅक्ट पडतोय बघावं लागेल आणि काँग्रेस गड राखेल असं या VPCच्या रिपोर्टनुसार समोर येतंय. तर यानंतर गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जे महायुतीकडून विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीचे अशोक नेते यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली, तर काँग्रेसकडून नामदेव किरसाने यांना उमेदवारी देण्यात आली होती. या ठिकाणी विद्यमान खासदार हे अशोक नेते असले तरी सुद्धा त्यांच्याबद्दल ते खासदार असून सुद्धा लोकांमध्ये आले नाहीत किंवा त्यांचा जनसंपर्क कमी आहेत, लोकांच्या अपेक्षा ते पूर्ण करू शकलेले नाहीत, अशा प्रकारची नाराजी ही अशोक नेत्यांबद्दल होती. तर दुसरीकडे विरोधात असणारे काँग्रेसचे नामदेव किरसाने हे बऱ्यापैकी राजकारणाचा फारसा अनुभव नाही, परंतु ते प्रशासकीय सेवेमध्ये होते आणि प्रशासकीय सेवेमध्ये असल्यामुळे त्यांचा मतदारसंघामध्ये एक चांगला दबदबा होता, लोकांशी सारखा संवाद होत होता, संपर्क होत होता आणि त्यामुळं लोकांच्या मध्ये त्यांचं नाव चर्चेचं होतं आणि म्हणून काँग्रेसनं बऱ्यापैकी त्यांना उमेदवारी दिली असं म्हटलं जाते. शिवाय तो जो भाग आहे गडचिरोली आणि चिमूर हा जो काही भाग आहे तर तो नक्षलवादी पट्ट्याचा भाग येतो आणि आदिवासी बहुल आहे. त्यामुळे इथे फार राष्ट्रीय पातळीवरचे किंवा मोठमोठे मुद्दे इथे आणून काहीच गरजेचं नव्हतं आणि इथली जी निवडणूक आहे ती अगदी स्थानिक मुद्द्यांवर गाजलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून जे स्थानिक मुद्द्याला हात घालतील तोच इथला उमेदवार या निवडणुकीमध्ये बाजी मारेल. आणि जर साऱ्याच्या परिस्थितीचा विचार करत VPCने जो पोल दिलेला आहे तर याच्यामध्ये जे विजयी उमेदवार होतील तर ते नामदेव किरसाने काँग्रेसचे हेच विजयी होतील अशा प्रकारची शक्यता VPCने आपल्या पोलच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तर यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जातोय, जिथं चंद्रपूरमध्ये आपण बघितलं असेल तर प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी फार बलाढ्य अशा नेत्यांमध्ये निवडणूक झाली. म्हणजे सुधीर मुनगंटीवार एक मोठे नेते जे अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये सातत्यानं सक्रिय आहेत, एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघतात. मात्र त्याच ताकदीची लढत ही प्रतिभा धानोरकरांनी त्यांना त्या मतदारसंघामध्ये दिल्याचं साधारणतः सगळ्यांनाच निदर्शनास आलं. म्हणजे त्या मतदारसंघामध्ये निवडणूक ज्या टप्प्यावरती झाली म्हणजे एका बाजूला जातीचं राजकारण तर दुसऱ्या बाजूला विकासाचे मुद्दे अशा पातळीवरती ती निवडणूक नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे मुनगंटीवार यांनी आपला प्रभाव मतदारसंघामध्ये आहे, आपण चांगलं काम आजपर्यंत केलेलं आहे, चंद्रपूरमध्ये आपण सातत्यानं विकास कामं करतोय अशा पद्धतीचे मुद्दे बिंबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण आणि या सगळ्या समीकरणांचा विचार करता कुणबी समाज हा बऱ्यापैकी धानोरकरांना धरून होता आणि त्यामुळं शेवटपर्यंत जातीचं समीकरण जे आहे ते धानोरकरांच्या पथ्यावरती पडलं आणि काही प्रमाणात सहानुभूती तर होतीच त्यांच्या बाजूनं पतींच्या निधनानंतर ती आतापर्यंतची. आणि त्या दोन्ही गोष्टींचा विचार करता धानोरकर बरेच थोड्या प्रमाणात तरी पुढारलेल्या या निवडणुकीत दिसल्या. या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेला आपण कागदावरचं जे पक्षीय बलाबल म्हणतो म्हणजे इथं 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, या 6 पैकी जवळपास 3 विधानसभा मतदारसंघ हे भाजपाकडे आहेत, 2 विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसकडे आहेत, तर एक अपक्ष आहे आणि त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलेलं आहे. म्हणजे महायुतीच्या बाजूने विचार केला तर बलाबल जास्तीच आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा अशा या कागदावरच्या बलाला सुद्धा धानोरकर ज्या आहेत प्रतिभा धानोरकर यांनी चांगली फाईट दिलेली आहे हे VPCच्या पोलमधून आपल्याला जाणवते.
तर आता दुसऱ्या टप्प्याकडे आपण वळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा लढत ही अगदी रंगतदार होती अनेक मतदारसंघांमधली, आणि त्यातल्या त्यात सुरुवात जिथून आपण करतोय तो बुलढाणा मतदारसंघ. तर तिथला बुलढाण्याबद्दल काय वाटतं आता, म्हणजे व्हीपीसीचा रिपोर्ट काय सांगतोय? तर व्हीपीसीचा रिपोर्ट आपल्याला असं सांगतोय, म्हणजे बुलढाण्यामधून शिवसेना शिंदे गटाचे प्रताप जाधव, जे की विद्यमान खासदारच होते, त्यानंतर त्यांच्या विरोधात उभा राहिलेले शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडकर, म्हणजे इथं सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची फाईट झाली आहे. पण याच्यात सुद्धा शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सुद्धा उडी मारल्याने इथली लढाई ही तिघांमध्ये म्हणजे तिरंगी झालेली आहे, हे आपल्याला इथून पाहायला मिळते. इथले जे विद्यमान खासदार आहेत प्रताप जाधव, त्यांच्याबद्दल स्थानिक लोकांमध्ये तिथल्या नागरिकांमध्ये नाराजी तर आहेच, परंतु तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं जरा जास्त पाहायला मिळाला आणि त्यामुळं जातीय समीकरण आपल्या बाजूने वळवण्यासाठी सुद्धा त्यांनी एक आपली शक्कल लढवली असं म्हणता येईल. तर त्यांनी बंजारा समाज, म्हणजे त्या मतदारसंघामध्ये बंजारा समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी संजय राठोड यांची सभा बंजारा समाज बहुल असणाऱ्या भागामध्ये घेतली. तर ओबीसी बहुल भागामध्ये पंकजाताई मुंडे तर धनंजय मुंडे यांची सभा भरवली. आणि इतकंच नव्हे तर माळी बहुल जिथं समाज आहे तर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांची सभा लावत त्यांनी त्या समाजाच्या नेत्यांना तिथं बोलवून सभा लावून ती मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा झाली, त्यामुळे त्यांचाही इम्पॅक्ट, त्या सभेचा परिणाम लोकांवर झालेला पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूने विचार केला तर पक्षफुटीनंतर गद्दारीचा बसलेला ठपका हा त्या भागामध्ये ठळक जाणवलेला पाहायला मिळाला. शिवाय विद्यमान खासदार असताना सुद्धा कामं न करणे किंवा जनसंपर्क कमी करणे ही त्यांच्याबद्दलची असणारी नाराजी. आणि हे असं असलं तरी सुद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जे रविकांत तुपकर आहेत त्यांनी विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता, त्यामुळे ते शेतकऱ्यांशी फार जवळीकतेचे झाले होते. त्यामुळे ग्रामीण भाग असेल किंवा जिथं शेतकरी बहुल भाग असेल तर त्या भागामध्ये रविकांत तुपकर यांना मानणारा गट जास्त होता, त्यामुळे त्यांनीही उडी मारली आणि त्याचा फटका कदाचित या दोन्ही उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे. आणि बाकी दोन्ही शिवसेनेचेच उमेदवार म्हणता येतील, म्हणजे भले फूट पडली शिंदे गट आणि ठाकरे गट झाला तरी सुद्धा शिवसेनाच पक्षाच्या मतांमध्ये फूट झालेली इथं पाहायला मिळते. आणि याच्यामुळे जर ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करता व्हीपीसीचा पोल असा आलेला आहे की नरेंद्र खेडकर यांचा ग्रामीण भागामध्ये जास्ती करून प्रभाव असल्यामुळे या ठिकाणी प्रभाव असला तरी सुद्धा महायुतीचा पाठिंबा असेल किंवा त्यांनी केलेली बूथ रचना किंवा त्यांचं जे कॅडर असेल या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी संभाव्य असा उमेदवार जिंकतील, ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे प्रताप जाधव हे जिंकतील अशी दाट शक्यता आहे. याच्यानंतर अकोला लोकसभा, त्याबद्दल प्रताप जाधव यांनी गड राखलाय असं म्हणू शकतोय आपण बुलढाण्याचा. तर आता काय होतंय ते नक्की कळेल 4 तारखेला, पण तो हा रिपोर्ट आणि तिथले मुद्दे तुम्हाला लक्षात आलेच असतील. तर याच्यानंतर अकोलावरती आपण जातोय. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर इथं सुद्धा तिरंगी लढत झाली. म्हणजे जे महानाट्य अनेक दिवसांपासून चालू होतं, वंचित महाविकास आघाडीसोबत येईल असं चर्चा सुरुवातीपासून होती, मात्र वंचितनं शेवटपर्यंत भूमिका घेत असताना महाविकास आघाडीकडून सुद्धा काही कमतरता राहिल्या गेल्या असतील किंवा वंचितकडून पण काही राहिल्या गेल्या आणि त्यामुळे ती युती होऊ शकली नाही, आघाडीमध्ये एकत्रित येऊ शकले नाहीत हे सगळे प्रकाश आंबेडकर असतील किंवा इतर महाविकास आघाडीमधले नेते एकत्र होऊ शकले नाहीत. मात्र तरी सुद्धा इथून स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले होते. सोबतच काँग्रेसचे अभय पाटील मैदानात होते आणि भाजपचे अनुप धोत्रे हे मैदानात होते. तिरंगी लढतीमध्ये इथं जर बघायला गेलो तर आपण शेवटपर्यंत असं म्हटलं गेलं की वंचितचा फॅक्टरचा फायदा हा भाजपला होईल, किंवा काही जणांचं असं मत होतं की इथं अभय पाटील हे इतका चांगला जनसंपर्क त्यांचा आहे, लोकांमध्ये त्यांची चांगली क्रेज आहे, तर अभय पाटील सहज जिंकून जातील किंवा बराचसा मतदार हा तिथं असणारा एससी असेल, एसटी असेल किंवा इतर समाजाचा जो आहे, वंचित समाजाचा जो आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांची मतं सुद्धा ही एका बाजूला इकडं प्रकाश आंबेडकरांना मिळतील असं म्हटलं जाते. असं असताना प्रकाश आंबेडकर निवडून येतील का अशी जर चर्चा केली तर ह्या रिपोर्टमध्ये जे मुद्दे जेवढे समोर आले त्याचा आम्ही विचार केला तर प्रकाश आंबेडकरांना अकोला हा जडच जाणार आहे.
आणि अभय पाटील यांची क्रेज चांगली असताना सुद्धा अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची मतं विभागली जातात एकमेकांमध्ये, आणि त्याचा फायदा कुठेतरी काही प्रमाणात का असे ना हे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे घेऊन जात आहेत, आणि त्यामुळं काही फरकाने का असे ना VPCच्या रिपोर्टनुसार इथे अनुप धोत्रे हे विजयी होत आहेत. अच्छा. आणि बऱ्यापैकी तिथले जे विधानसभेचे आमदार आहेत त्यातले 4 जवळपास हे भारतीय जनता पार्टीचेच आहेत, त्यामुळे पक्षीय बलाबल सुद्धा त्यांच्याच बाजूनं चांगलं आहे. याच्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा फार महाराष्ट्रातल्या विदर्भ भागामध्ये फार चर्चेला जाणारा मतदारसंघ होता, आणि येथून भारतीय जनता पार्टीच्या नवनीत राणा, त्याचबरोबर प्रहारचे दिनेश बुब आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे अशा तिघांमध्ये इथं लढत झाली होती. नवनीत राणा या तर विद्यमान खासदार होत्याच, परंतु त्यांच्याबद्दल बरीचशी म्हणजे अगदी विरोधी किंवा लोकांच्यातच नव्हे तर त्यांच्याच पक्षामध्ये महायुतीमध्येच प्रचंड नाराजी होती, कारण त्यांना उमेदवारी मिळू नये याच्यासाठी भारतीय जनता पार्टीमधीलच काही स्थानिक नेते विरोध करीत होते, मात्र तरी सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे जे स्थानिक नेते आहेत महायुतीचे ते खरंच निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी मनापासून सक्रिय राहिले का हा चिंतनाचा मुद्दा आहे. शिवाय या मतदारसंघामध्ये बौद्ध आणि मुस्लिम समाजाची मतं अधिक आहेत, आणि प्रहारचा उमेदवार या ठिकाणाहून उभारल्यामुळे आघाडीच्या मतांमध्ये सुद्धा फूट होण्याची दाट शक्यता आहे, कारण इथल्या जर विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर त्याच्यामध्ये 2 आमदार हे प्रहारचे आहेत, आणि त्यातले एक स्वतः बच्चू कडू आहेत. बच्चू कडूंचा सुद्धा बऱ्यापैकी प्रभाव आहेच. अचलपूर या विधानसभा मतदारसंघातून ते आहेत, आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा बऱ्यापैकी प्रभाव आहेच. परंतु नवनीत राणा यांच्या बाबतीत मतदारसंघात असलेली प्रचंड नाराजी, पक्षांतर्गत रोष, यशोमती ठाकूर, राहुल गांधी यांच्या झालेल्या सभांचा इम्पॅक्ट, या साऱ्या गोष्टींचा विचार करता VPCनं असा पोल दिलेला आहे की या लोकसभा मतदारसंघातून संभाव्य असे विजयी उमेदवार होतील ते म्हणजे काँग्रेसचे बळवंत वानखेडे. काँग्रेसनं बाजी मारली असं म्हणू शकतो. म्हणजे जसं अकोल्यात आपण बघितलं, अकोल्यामध्ये वंचितचा आणि काँग्रेसची मतं विभागली गेल्यामुळे धोत्रेंना तिथं फायदा झाला, तसंच इथं भाजपची अर्थात इथं नवनीत राणांची आणि त्याचबरोबर बच्चू कडूंची प्रहारची मतं विभागली गेल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला इथं होताना दिसतोय. म्हणजे दोन्हीकडे जरासं ती साम्य तुम्हाला त्या एका गोष्टीचं जाणवेल. तर याच्यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस जे की विद्यमान खासदारच होते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे असे दोघे रिंगणात उतरले होते. म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढतच इथं पाहायला मिळाली. इथल्या जर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथल्या देवळीचे जे आमदार आहेत रणजित कांबळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड वट आहे. त्यामुळे त्यांची जी मतं आहेत ती बऱ्यापैकी महाविकास आघाडीच्या बाजूने वळू शकतात. शिवाय पक्षाचं जर बलाबल आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे 6 पैकी 5 आमदार आहेत ते बऱ्यापैकी महायुतीच्या बाजूने आहेत. जातीय समीकरणांचा जर आपण विचार केला तर तिथं तेली आणि कुणबी समाजाचे मतदार अधिक आहेत असा VPCचा जो अंदाज आहे. म्हणजे त्यांनी जो तिथं जाऊन ग्राउंडला जाऊन जो पोल काढलेला आहे त्यातून तेली आणि कुणबी समाजाचे मतदार अधिक आहेत. रामदास तडस हे तेली समाजाचे आहेत तर अमर काळे हे कुणबी समाजाचे आहेत. त्यामुळे त्या समाजातल्या मतांमध्ये सुद्धा विभागणी होऊ शकते. म्हणजे तेली समाजाची मतं ही तडस यांना जाऊ शकतात तर कुणबी समाजाची मतं ही काळे यांच्या बाजूने जाऊ शकतात. वर्धा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असं म्हटलं जात होतं आणि यंदा सुद्धा महाविकास आघाडीकडून काँग्रेसचाच उमेदवार दिला जावा अशा प्रकारची चर्चा अगदी स्थानिक नेते असतील किंवा लोकांमध्ये होती. परंतु काँग्रेसचा उमेदवार न देता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार दिल्यामुळं काँग्रेसचे तिथले स्थानिक जे नेते आहेत ते खरंच मनापासून प्रचारात उतरतील का किंवा त्यांची नाराजी दूर झाली आहे का हा सुद्धा एक चिंतेचा किंवा एक प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर म्हणता येईल. त्याचबरोबर म्हणजे ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली तेव्हा रामदास तडस यांची सून पूजा तडस तर त्यांना मारहाण केली गेली अशा प्रकारची चर्चा किंवा ती बातमी पूर्ण मतदारसंघामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली आणि त्यामुळे त्याचा एक इम्पॅक्ट
त्यांच्या जी मतं मिळू शकतात तर त्याच्यावर पडू शकण्याची दाट शक्यता इथं पाहायला मिळते. मात्र एकंदरीत ह्या साऱ्या गोष्टींचा विचार केला तरी सुद्धा महायुतीच्या बाजूनं असणारा फुल सपोर्ट असेल. म्हणजे त्यांचं जे काही नियोजन आहे, व्यवस्थापन आहे, तर फक्त ह्याच नाही तर महाराष्ट्रात जिथं जिथं त्यांनी उमेदवार दिलेले आहे तर तिथलं त्यांचं व्यवस्थापन हा एक त्यांचा प्लस पॉईंट आहे. तसंच इथं सुद्धा तो प्लस पॉईंट ठरलेला आहे महायुतीचा. आणि त्यामुळं VPCच्या पोलनुसार या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस हे बाजी मारू शकतात असं सांगितलं गेले. तर यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिमचा. तर यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ सुद्धा इंटरेस्टिंग राहिलेला आहे. कारण इथं जर बघितलं असेल आपण तर ऐन वेळेलाच सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यात आली, बरोबर. हो. आणि त्यानंतर मग लगेच तिथून जिकडं म्हणजे हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांची उमेदवारी कट केली आणि त्यांच्या मिसेस राजश्री पाटील यांना त्यांचं माहेर असणाऱ्या यवतमाळमधून यवतमाळ वाशिम मतदारसंघातून निवडणुकीला संधी दिली. याच्यामुळे झालं काय, ऐन वेळेत 15 ते 20 दिवस फक्त शिंदेच्या या उमेदवाराला मिळाले होते. आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची सहानुभूती असणारे देशमुख तिथं उमेदवार होते, संजय देशमुख. मग एका बाजूला संजय देशमुख 3 महिने 4 महिने 5 महिन्यांपासून तयारी करत होते, तर इकडं 15-20 दिवस मिळालेला उमेदवार अर्थात राजश्रीताई पाटील. मग या 2 कॅन्डिडेटमध्ये झालेली ही निवडणूक होती. मात्र इथं असं झालंय की कॅडर बेस जर बघितलं तर कॅडर बेस हा साधारणतः 6 विधानसभांमध्ये तिथल्या ज्या आहेत बऱ्यापैकी 5 आमदार तर सरळ सरळ भाजपचे होते आणि एक राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांचे होते. अर्थात सरळ सरळ तिथं एक 4 भाजपचे होते आणि एक शिंदे साहेबांचे होते, संजय राठोड. तर असे एकंदर बघितलं तर 6च्या 6 आपण म्हणू शकतोय की महायुतीचेच होते. त्यामुळे कॅडर बेस हा या राजश्री पाटलांसाठी चांगला मिळालेला होता. मात्र त्यांना वेळ कमी मिळालेला होता. दुसऱ्या बाजूला बघितलं तर इकडं शिवसेनेनं सुद्धा चांगली ताकद लावलेली होती. प्रचाराचे मुद्दे सुद्धा त्यांचे ठळक अधोरेखित करण्याचे होते. मात्र कॅडर बेस झालेलं काम, खालचं ग्राउंडचं बघता, नियोजनबद्धता त्या कामामधली बघता तिथून नक्कीच 100% असं म्हणू शकत नाही, परंतु राजश्री पाटील ह्या चांगल्यापैकी थोड्या प्रमाणात का असेना पुढारलेल्या आहेत, चांगली दिलेत. आणि तरी म्हणून इथून VPCच्या रिपोर्टमध्ये सुद्धा राजश्री पाटील याच आघाडीवरती राहत आहेत आणि संजय देशमुख काही फरकाने का असेना पिछाडीवरती या मतदारसंघामध्ये राहत आहेत. याच्यानंतरचा हिंगोली लोकसभा मतदारसंघ. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार जे होते हेमंत पाटील त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती अंतिम टप्प्यापर्यंत. परंतु अचानकपणे भारतीय जनता पार्टीनं रोष दाखवला, त्यांना उमेदवारी नको असं म्हटलं आणि ती उमेदवारी कॅन्सल झाली आणि त्यांच्या जागी शिंदे गटाचे बाबूराव कदम यांना उमेदवारी मिळाली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे नागेश पाटील आष्टीकर अशा दोघांमध्ये लढत झाली. म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. महायुतीच्या उमेदवाराबाबत शेवटपर्यंत असलेली साशंकता यामुळं महायुतीच्या बाजूने या ठिकाणी निगेटिव्ह वातावरण होतं. शिवाय गद्दारीचा पडलेला ठपका सुद्धा तिथं जास्त ठळक पाहायला मिळाला. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटातील नेत्यांबद्दलची ती नाराजी होतीच आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जी सहानुभूतीची लाट होती ती बऱ्यापैकी या भागामध्ये जास्त पाहायला मिळाली. नागेश पाटील आष्टीकर यांचा सुद्धा प्रभाव होता. ते रोखठोक नेते आहेत, विविध प्रश्नांवर रोखठोकपणे बोलत असतात, त्यामुळे त्यांचाही प्रभाव आहे. एकंदरीत या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी संभाव्य विजयी उमेदवार VPCनं सांगितलेले आहेत ते म्हणजे नागेश पाटील आष्टीकर, जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. तर इथं उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी हिंगोली जिंकता येते, काबीज करता येते. यानंतर आपण नांदेडकडे जाऊयात. तर नांदेडमध्ये पाहिलं तर आपल्याला नांदेडची समीकरणं लक्षात आली असतील तर अशोक चव्हाणांनी ज्या पद्धतीनं अशोक चव्हाणांना भाजपनं कशा पद्धतीनं आपल्याकडे घेतलं आणि त्याच्यानंतर मग नांदेड म्हणजेच अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असं समजलं जायचं बऱ्याच वर्षांपासून. आणि तिथं विद्यमान खासदार आहेत ते प्रताप चिखलीकर, अर्थात अशोक चव्हाणांचे एकेकाळचे ते विरोधीच होते, परंतु अशोक चव्हाण आल्यानंतर ते तितके खुश होते का आणि अशोक चव्हाण त्यांच्यासाठी तितकं काम करतील का, हा सुद्धा एक चिंतनाचा मुद्दा होता. मात्र तरीसुद्धा तिथून चिखलीकरांना पुन्हा प्रतापराव चिखलीकरांना उमेदवारी देण्यात आली. विरोधात कोण उमेदवार असेल हा मोठा प्रश्नचिन्ह होता, चिंतनाचा मुद्दा होता. मात्र तिथं विरोधात सुद्धा काँग्रेसनं वसंतराव चव्हाण यांना, अर्थात चव्हाण नावाच्याच एका व्यक्तीला, अर्थात त्यांचं सुद्धा तिथं प्रस्त वसंतरावांचं चांगलं आहे, त्यांना तिथं उमेदवारी दिली. लढत चुरशीची झाली
तिथं असं वाटलं जात होतं की वसंतराव चव्हाणांना इतकं जमेल की नाही, टप देता येईल की नाही, चिखलीकर सहज जिंकतील की काय, असं सुरुवातीला वाटत होतं. मात्र तरी सुद्धा वसंतराव चव्हाणांनी इतकी चांगली टक्कर या मतदारसंघात दिली आहे की आज सुद्धा चिखलीकरांसारखा मातब्बर असणाऱ्या तिथल्या नेत्यांना ते बीट करून पुढे जात आहेत, असं VPCचा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. निश्चितच VPCचा रिपोर्ट हा तिथलं ग्राउंडचं जे लोकांची चर्चा आहे त्यातून अगदी प्रॅक्टिकल काढलेलंच आहे. याच्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघ, याच्यामध्ये रासपचे म्हणजे महायुतीकडून जे मित्रपक्षाचे उमेदवार एकमेव होते ते म्हणजे रासप, आणि रासपचे जे महादेव जानकर ते रिंगणात होते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव उर्फ बंडू जाधव हे निवडणूक रिंगणामध्ये उतरले होते. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असं समजला जातो. या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे 3 आणि महायुतीची 3 असं समसमान बलाबल म्हणता येईल. मराठा आणि मुस्लिम मतं ही बऱ्यापैकी बंडू जाधव यांच्या बाजूनं, तर OBC मतं ही महादेव जानकर यांच्या बाजूने आहेत. महादेव जानकर यांचं जे चिन्ह आहे शिट्टी, त्याच चिठ्ठीवर लढण्यासाठी ते ठाम होते. म्हणजे महायुतीनं त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही आमच्या चिन्हावर लढा, मात्र ते आपल्याच चिन्हावर आणि आपल्याच पक्षावर ठाम होते. मात्र तरी देखील त्यांना महायुतीनं त्यांची ती अट मान्य करून त्यांना उमेदवारी दिली गेली. स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी चर्चा किंवा हा विषय तिथं फार ठळक होता. शिवाय बबनराव लोणीकर यांची सुद्धा बाहेरील उमेदवार देऊ नका अशी अजित पवारांना साथ होती. मात्र तरी सुद्धा बाहेरील असणाऱ्या महादेव जानकर यांना तिथं उमेदवारी दिली गेली. त्यामुळे लोणीकर यांची 100% त्यांना साथ मिळते की नाही याबद्दल सुद्धा शंका आहे. आणि याचा फायदा, आणि बंडू जाधव यांचं सुद्धा एक चांगला प्रस्ताव आहे, ते विद्यमान खासदारच आहेत, जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे ही निवडणूक बंडू जाधव यांच्या पथ्यावर पडू शकते आणि या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंडू जाधव हे VPCच्या पोलनुसार निश्चितच बाजी मारू शकतात. तर आता आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या 11 जागांसाठीच्या कलांकडे आता जाणार आहोत. तर VPCच्या रिपोर्टनुसार ह्या 11 जागांवरती कोण आपली गड राखण्यात शाबूत राहिलेले आहेत हे आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण रायगडकडे जाऊयात. रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे दोघे रिंगणामध्ये होते. या दोघांमध्ये लढत होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या पडलेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट तर आहेच. शिवाय शेतकरी कामगार पक्षाचा मिळालेला पाठिंबा, मतदारसंघातील निर्णायक असलेला कुणबी, मुस्लिम आणि दलित मतदार आपल्याकडे वळवण्यात महाविकास आघाडीला मिळालेले यश, यामुळे अनंत गीते हे सुद्धा बाजी मारू शकतात. मात्र असं असलं तरी सुद्धा सुनील तटकरे यांचा वैयक्तिक असलेला प्रभाव, त्यांचा सगळ्या जाती धर्मातील लोकांशी असलेली सलगी, प्रत्येक जाती धर्मातील लोकांसाठी केलेलं त्यांनी कार्य, या साऱ्या गोष्टींमुळे सुनील तटकरे हे अनंत गीतेंपेक्षा काही अंशी पुढे आहेत असा VPCचा पोल आहे. त्यामुळे या मतदारसंघातून सुनील तटकरे बाजी मारू शकतात. म्हणजे जो अजितदादांचा एकमेव खासदार जो आपण बघतोय की बऱ्याच पोलमध्ये सुद्धा एक निवडून येतोय, तर हे सुनील तटकरे आहेत जे रायगडमधून अजितदादांचे खासदार निवडून येतात. तर यानंतर आपण बारामतीकडे जाऊया. बारामती म्हणजे ज्याचं देशाचं लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागलेलं असतं ते बारामती, अर्थात पवार विरुद्ध पवार अशी, म्हणजे पवार विरुद्ध पवार असं मी का म्हणतोय, सुळे विरुद्ध पवार अशी निवडणूक झाली तरी सुद्धा वास्तवात ती पवार विरुद्ध पवार झाली, ती म्हणजे अजितदादा पवार विरुद्ध शरदचंद्रजी पवार. तर हा मतदारसंघ इंटरेस्टिंग होता. इथली इलेक्शन ज्या मुद्द्यांवर झाली ती म्हणजे एका बाजूला अजितदादांनी विकासाचं राजकारण, मी हे केलं ते केलं, मतदारसंघात जेवढा विकास आणला, निधी आणला, येणाऱ्या काळात मला तो काम करायचं असेल तर रोखठोकपणे भूमिका मांडल्या आणि मला मतदान करा, किती वर्ष पवार साहेब तुम्ही अजून पुढे जाणार आहेत, अशा अनेक मुद्दे त्यांनी मांडले. आणि दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळेंनी शरद पवार साहेब आणि स्वतः शरद पवार साहेब इथं गस्त घालून होते, त्यांनी सुद्धा हेच की आजपर्यंत मी पक्ष कसा वाढवला, कशा पद्धतीनं मतदारसंघावरती लक्ष घातलं, आज भाजपच्या विरोधातल्या भूमिका ज्या ज्या आहेत त्या का घेतल्या, कशा पद्धतीने घेतल्या, हेच मांडत राहिले. आणि सहानुभूतीचं राजकारण हे सुप्रिया सुळेंकडून करण्यात आलं, तर विकासाचं राजकारण अजितदादांकडून करण्यात आलं. मात्र मतदारसंघातल्या लोकांचं मत नेमकं काय आहे, तर लोक हेच म्हणतात की आम्ही, म्हणजे VPCचा रिपोर्ट सांगतोय, तर लोक हे म्हणतात की आम्ही लोकसभेला साहेबांसोबत आहोत, विधानसभेला नक्कीच दादांना साथ देऊ. अर्थात आता बऱ्यापैकी लोक हे साहेबांसोबत अर्थात सुप्रिया सुळेंसोबत इथं दिसतात. त्यामुळं इथून सुप्रियाताई
काही फरकाने का असे ना बाजी मारताना दिसतात सुप्रिया सुळे बारामती. यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघ येथील निवडणूक सुद्धा फार चर्चेली गेली होती आणि जे अजित पवार गटाकडून 4 उमेदवार उभे राहिले होते त्यातला एक उमेदवार या मतदारसंघातून उभा राहिला होता, ते म्हणजे अर्चना पाटील. त्यानंतर यांच्या विरोधात होते ते म्हणजे विद्यमान खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये त्यांची तर वैयक्तिक क्रेज आहेच, म्हणजे अगदी एका फोनवर तत्पर असणारा किंवा उपलब्ध होणारा खासदार अशी फक्त त्याच मतदारसंघात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रसिद्धी तर आहेच. शिवाय उद्धव ठाकरेंना दिलेली साथ, निष्ठावंताचा जो काही शिक्का आहे तो त्यांच्यावर ठळक आहेच. आणि त्यांचा जनसंपर्क असेल, ग्रामीण भागामध्ये त्यांचं असणारं वर्चस्व असेल, खासदारकीच्या काळामध्ये लोकांशी असलेली त्यांची एक भावनिकतेची नाळ असेल, या साऱ्याच गोष्टींमुळे ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूनं लोकांची मतंही जास्त आहेत. म्हणजे भले तिथलं बलाबल हे महायुतीच्या बाजूनं असलं तरी सुद्धा लोकांचा कल हा ओमराजे निंबाळकर यांच्याच बाजूनं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे याही मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे बाजी मारू शकतात असा VPCचा पोल आहे. यानंतर आपण लातूर लोकसभेकडे जाणार आहे. लातूर लोकसभेचा कल जो आहे VPCचा तो असं सांगतोय की इथं सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजीराव काळगे काँग्रेसचे उमेदवार अशी लढत झाली. सुधाकर शृंगारे हे भाजपचे विद्यमान आमदार तिथून आहेत. मात्र गेल्या 5 वर्षामध्ये VPCच्या रिपोर्टमध्ये असं येते की लोकांकडून असं सांगण्यात आलं की गेल्या 5 वर्षामध्ये म्हणावे तितके सुधाकरराव शृंगारे हे ॲक्टिव्ह राहिलेले नाही आहेत. आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर शिवाजीराव काळगे हे स्वतः एक डॉक्टर आहेत. क्लीन नेक्ट प्रतिमा त्यांची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशमुख बंधूंनी यांच्यासाठी लावलेली ताकद म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं समजून लातूरमध्ये ते पूर्ण ताकदीने उतरलेले होते देशमुख बंधू. या सगळ्या गोष्टींचा विचार करता VPCचे अनेक मुद्दे आहेत, त्यातले हे ठराविक मुद्दे तुमच्यासमोर ठेवतोय. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता इथून काही फरकाने का असेना शिवाजीराव काळगे हे बाजी मारतील असं हा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. त्यानंतरचा सोलापूर लोकसभा मतदारसंघ जो की या मतदारसंघामधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या अगदी तगड्या उमेदवार उभारल्या होत्या. तर भारतीय जनता पार्टीकडून राम सातपुते हे तरुण उमेदवार म्हणता येतील तर ते सुद्धा उभा राहिले होते. स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरचा उमेदवार हे सुरुवातीपासूनच इथं चर्चा रंगली होती आणि अगदी प्रणिती शिंदे यांनी पत्राच्या माध्यमातून हा मुद्दा फार चर्चेला आणला होता. त्यामुळे या मतदारसंघामध्ये तो एक मुद्दा फार चर्चेत होता. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्यामुळे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट मतांवर पाहायला मिळतो आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या बाजूने पारडं जड होतंय. मुस्लिम आणि दलित समाजाची मतं अधिक असल्यानं काँग्रेसचा तो काही पारंपरिक वोट बँकच म्हटली जाते, त्यामुळे ती सुद्धा मतं महाविकास आघाडीला मिळू शकतात. एकंदरीत राम सातपुते यांनी सुद्धा एक तगडी अशी त्यांना टशन दिलेली आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा VPCच्या पोलनुसार या ठिकाणी प्रणिती शिंदे याच बाजी मारतील असा पोल आपल्याला VPCने सांगितलेला आहे या मतदारसंघातून. नक्कीच. आणि त्यातल्या प्रणितींचे वडील सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे आणि देशाच्या मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही काही होल्ड तर आहेच मतदारसंघात. प्रणिती शिंदेच्या बाजूने मागच्या वेळेला जसा वंचितचा फॅक्टर इथं महाविकास आघाडीला एक धोका ठरू शकला तसा यावेळेला फारसा प्रभाव टाकेल किंवा नाहीच टाकू शकत. त्यामुळे प्रणिती शिंदेच विजयी होऊ शकतात असं VPC सांगते. सांगली लोकसभेवरती आपण आता जातोय. 3ऱ्या टप्प्यामध्ये सांगलीची सुद्धा लढत ही महाविकास आघाडीमध्ये ताटातूट निर्माण करते का अशा प्रकारची झाली. कारण जी जागा काँग्रेसही मागत होता आणि उद्धव ठाकरेही त्या जागेवरती ठाम राहिले होते. उद्धव ठाकरेंनी तिथे उमेदवार दिला चंद्रहार पाटील पैलवान यांच्या माध्यमातून डबल महाराष्ट्र केसरी. तर तिथून काँग्रेसकडून जे उमेदवार इच्छुक होते ते विशाल पाटील हे अपक्ष लिफाफा हे चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरले होते. तर विद्यमान खासदार 2 वेळ टर्मचे खासदार संजय काका पाटील हे तिथले विद्यमान खासदार होते. अनेक रिपोर्ट्समध्ये तुम्ही पाहिलं असेल ऐकलं असेल तर असं सांगितलं जातं की विशाल पाटील हे इथून बाजी मारतील. मात्र VPCचा रिपोर्ट थोडासा या बाबतीत वेगळ्या पद्धतीचा येतोय. VPCचं म्हणणं असं आहे की विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्या मतांचं जे विभाजन होतंय, चंद्रहार पाटील जितके मतं घेतील
तितकीच मतं ही विशाल पाटील किंवा काँग्रेसची कमी होणार आहेत. आणि त्यामुळं विशाल पाटलांच्या बाबतीत सहानुभूती जरी असली मतदारसंघामध्ये तरी सुद्धा वसंतदादा घराण्यांची संदर्भानं असेल किंवा इतर गोष्टींच्या किंवा कदम कुटुंबियांची असणारी, विश्वजित कदम कुटुंबियांची असणारी त्यांना साथ, याच्यामुळे सहानुभूती जी असेल ती जरी असली तरी सुद्धा मतांचं विभाजन जे होणार आहे त्याचा फटका विशाल पाटलांना बसणार आहे किंवा चंद्रहार पाटलांना सुद्धा बसणार आहे. आणि त्याचा फायदा हा संजय काका पाटलांना होणार आहे. शिवाय संजय काका पाटलांना मानणारा, भाजपला मानणारा सुद्धा मतदार मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहे, हे आपण नाकारू शकत नाही. आणि त्यामुळे काही मतांच्या फरकांनी का असेना, परंतु संजय काका पाटील हे इथली जागा राखतील असं हा VPCचा रिपोर्ट सांगतोय. विशाल पाटलां काही फरकांनी का असेना ते पिछाडीवरती राहतील आणि पैलवान चंद्रहार पाटील सुद्धा थोडंसं पिछाडीवर राहतील. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह नाईक निंबाळकर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील असे रिंगणामध्ये उतरले होते. दुरंगी लढत झाली. याच्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी हवी होती. ते प्रचार सुद्धा म्हणजे त्या पद्धतीनं त्यांनी आपला प्रचार सुद्धा सुरू केला होता, मात्र त्यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्या या नाराजीचा फायदा घेत शरद पवार यांनी त्यांना आपल्या गटाकडे घेतलं आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली. शरद पवारांनी केलेला अगदी तगडा प्रचार असेल, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूनं सहानुभूतीची लाट असेल, त्यांचा जनसंपर्क असेल, शिवाय शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातील नेहमीच किंग मेकर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा सुद्धा फायदा धैर्यशील मोहिते पाटलांना होऊ शकतो. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दलची विद्यमान होते तेव्हा त्यांनी जनसंपर्क कमी ठेवला, लोकांमध्ये नाराजी आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता VPCचा पोल या मतदारसंघातून असा आलेला आहे की येथून संभाव्य विजयी उमेदवार ही धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचेच होतील. अशा प्रकारचा इथला पोल आहे. तर यानंतर साताऱ्याकडे आपण जातोय. साताऱ्याची गादी ही चर्चेचा मुद्दा नेहमीच असते आणि यावेळेला सुद्धा उदयन महाराज हे या मतदारसंघातून निवडणुकीला उतरलेले होते आणि त्यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण देत आहे, शरद पवार कोणता उमेदवार देत आहेत, हा पहिल्यापासून एक चर्चेचा मुद्दा होता. शेवटच्या टप्प्यात उमेदवारी डिक्लेअर केली ती म्हणजे शशिकांत शिंदे नाईक, माथाडी नेता, माजी जलसंपदा मंत्री आणि त्याचबरोबर कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार अशा पद्धतीची इमेज असणारा हा व्यक्ती होता. तर यांना उमेदवारी दिल्यानंतर सुरुवातीला असं वाटलं की उदयन महाराज सहज जिंकतील की काय, मात्र जशी जशी निवडणूक पुढे जायला लागली, रंगात यायला लागली, शरद पवारांच्या जशा सभा व्हायला लागल्या आणि शशिकांत शिंदेनी ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर केला, त्यांच्या व्यक्तिगत ताकदीचा वापर केला, जनसंपर्काचा वापर केला आणि कॅडर बेस असणाऱ्या नेत्यांचा जसा वापर झाला, अर्थात बाळासाहेब पाटलांनी त्यांच्या पातळीवरती काम करून कराड उत्तर असेल तिथं चांगलं काम केलं, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी चांगलं काम केलं, इकडं मकरंदाबांनी अजित पवारांकडे गेलेलं असताना सुद्धा कुठली भूमिका ठोस दाखवली नाही. त्याच्यामुळं असं म्हटलं गेलं मतदारसंघामध्ये की त्यांचे कार्यकर्ते आज शशिकांत शिंदेसाठी काम करतायत की काय, अशा पद्धतीनं गोष्टी समोर यायला लागल्या. आणि त्यातल्या त्यात कोरेगाव स्वतः त्यांचा विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे शशिकांत शिंदेंचा अनेक ठिकाणाहून त्यांना ते प्लस राहिलेले आहेत आणि त्यामुळे काही फरकांनी साधारणतः एक 40-50 हजारच्या फरकांनी, म्हणजे मोठा फरक आहे हा, VPCचा रिपोर्ट सांगतोय की इथं शशिकांत शिंदे विजयी होतील. यानंतर कोकण विभागातला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, जिथून भाजपाचे नारायण राणे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत या दोघांमध्ये काटेकी टक्कर झाली असं म्हणता येईल. नारायण राणे यांच्याबद्दलची नाराजी आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची असणारी सहानुभूतीची लाट यामुळे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकतं माप आहे. नारायण राणेंबद्दलची मुस्लिम समाजाची नाराजी विनायक राऊत यांच्या पथ्यावर पडू शकते. महायुतीकडून किरण सामंत हे सुद्धा इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. मात्र त्यांचा प्रभाव असणारा गट तिथं मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा परिणाम राणेंच्या मतावर होऊ शकतो. शिवाय नारायण राणे आणि दीपक केसरकर यांचे मतभेद निवडणुकीपूर्वी होते, निवडणुकीसाठी ते आले सुद्धा एकत्र, मात्र ते खरंच अंतर्गत तितका पाठिंबा देतील का याबद्दल सुद्धा भलमोठं प्रश्नचिन्ह आहेच. पक्षीय बळ हे महायुतीच्या बाजूने असलं तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचाच मानला जातो. त्यामुळे सहानुभूतीच्या लाटेखाली
विनायक राऊत यांच्या पत्त्यावर ही निवडणूक पडण्याची दाट शक्यता आहे, असा VPCचा पोल या ठिकाणी आपल्याला सांगतो. म्हणजे सध्याच्या केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा आव्हान देण्याचं काम इथं शिवसेना उद्धव गटाने केलेलं आहे असं म्हणू शकतोय. यानंतर आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे जाणार आहे. हातकणंगले मतदारसंघ सुद्धा इंटरेस्टिंग राहिलेला आहे. अगदी सांगायचं झालं तर हातकणंगले मतदारसंघातून सध्या विद्यमान खासदार धैर्यशील माने होते, जे शिंदेसोबत गेले होते आणि त्यामुळं तिथं उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार नव्हता. सुरुवातीला चर्चा झाली, ते चर्चेमध्ये असंच झालं की इथं राजू शेट्टींकडं त्यांना प्रस्ताव देण्यात आला की तुम्ही महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी मशाल चिन्हावरती. राजू शेट्टी म्हटले मी नाही, मी माझ्याच फक्त स्वाभिमानीच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आणि ते त्यांच्या चिन्हावरती ठाम राहिले. त्याचनंतर चेतन नरकेंना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता की हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून तुम्ही उमेदवारी लढवावी आणि कोल्हापूरमधून माघार घ्यावी. त्यावेळेला सुद्धा चेतन नरकेंनी सुद्धा हातकणंगलेमध्ये येण्यामध्ये नकार दिला होता, कारण त्याची कारणे त्यांनी सांगितली की वेळ कमी आहे आणि मला इतका सगळा मोठा मतदारसंघ कव्हर करणं अवघड जाईल. मात्र अशा वेळेला सत्यजित पाटील सरोडकर यांना सुद्धा विचारणा ज्यावेळेला करण्यात आली या उमेदवारीच्या संदर्भानं, त्यावेळेला ते मैदानात आले आणि सत्यजित आबा या मैदानात जसे उतरले, शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघामध्ये ते माजी आमदार राहिलेले आहेत आणि ते जसे मतदारसंघात या निवडणुकीत उतरले, सुरुवातीला वाटत होतं की राजू शेट्टी ही निवडणूक जिंकतील. थोड्या काळानंतर असं वाटायला लागलं की सत्यजित आबा पाटलांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीची मतं फुटतील, राजू शेट्टींची मतं फुटतील आणि मग धैर्यशील माने जिंकतील असं वाटत होतं. मात्र जोपर्यंत शेवटचे दिवस काही आले, 15 दिवस सत्यजित पाटलांना मिळाले प्रचारासाठी आणि आता बघितलं तर आपल्या VPCच्या रिपोर्टनुसार सत्यजित आबा पाटील बाजी मारून पुढे निघून गेलेत आणि इथं हातकणंगलेमधून सत्यजित पाटील सरोडकरच जिंकतील असा रिपोर्ट सांगतोय. यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, या ठिकाणी महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक असे रिंगणामध्ये उतरले होते. इथली निवडणूक ही दुरंगीत झाली आणि या ठिकाणी जर म्हटलं तर म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील यांचा काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकास आघाडीकडून त्यांचा वट तर आहेच, तर महायुतीकडून धनंजय महाडिक, म्हणजे कोल्हापूरचं राजकारण हे पाटील विरुद्ध महाडिक याच्या भोवतीच फिरत असतं असं म्हटलं जातं आणि त्याचाच इम्पॅक्ट ह्या सुद्धा निवडणुकीवर पाहायला मिळतो. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सभा असतील, त्यांचा वावर असेल, यामुळं अंतिम टप्प्यातलं वातावरण हे बऱ्यापैकी फिरलं अशी चर्चा लोकांमध्ये होती. मात्र असं असलं तरी सुद्धा बंटी पाटील यांची सतेज यंत्रणा, जी की फार पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजली जाते अशी सतेज यंत्रणा, छत्रपती शाहू महाराजांविषयीचा आदर आणि सहानुभूती, यामुळे मान गादीला आणि मतही गादीला अशी चर्चाच नव्हे तर अगदी मतांच्या रूपातून सुद्धा ते दाखवू असा चंगच जणू कोल्हापूरकरांनी बांधला होता असं VPCचा पोल आपल्याला सांगतोय. शिवाय जे संजय मंडलिक आहेत महायुतीचे उमेदवार, ते निष्क्रिय खासदार म्हणून आहे तिथं लोकांमध्ये चर्चेत आहेत. प्रचाराच्या कालावधीत शाहू महाराजांवर दत्तक वारसदार म्हणून त्यांनी केलेली टीका ही सुद्धा त्यांच्या मतांवर नकारात्मक परिणाम आणू शकते. कोल्हापूरची अशी परिस्थिती आहे, म्हणजे भलेही नेता एका पक्षामध्ये असला तरी त्यांचे कार्यकर्ते हे पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असतीलच असं नाही, म्हणजे नेता तिकडे कार्यकर्ते अशा प्रकारची परिस्थिती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत नाही. तर नेता एकीकडे असला तरी कार्यकर्ते आपल्या मनाचंच करू शकतील अशा प्रकारची परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून बंटी पाटील यांनी केलेले एक उत्तम बूथ नियोजन असेल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये महायुतीच्या काही नेत्यांकडून झालेलं दुर्लक्ष असेल, या साऱ्या गोष्टींमुळं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अर्थात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज बाजी मारू शकतील असं VPCचा पोल आपल्याला सांगतो. एकंदर हे तिसऱ्या टप्प्यातलं संपूर्ण कल आणि पोल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहात. यानंतर आपण चौथ्या टप्प्याकडे वळणार आहोत. चौथ्या टप्प्यामध्ये सुद्धा निवडणूक ही चुरशीची झाली आणि या चौथ्या टप्प्यामधला सगळ्यात पहिला मतदारसंघ आपण बघणार आहोत तो म्हणजे नंदुरबार मतदारसंघ. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार ज्या होत्या त्या हिना गावित होत्या आणि हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिलेला होता तो म्हणजे गोवाल पाडवी.
आता या मतदारसंघामध्ये हिना गावित यांच्याबद्दल अँटी इन्कम्पन्सी मोठ्या प्रमाणात होती. लोक नाराज होते कामाच्या संदर्भानं, त्यांच्याकडून काही गोष्टी केल्या गेल्या नाहीत अशी चर्चा अनेक वृत्तवाहिन्यांमधून असेल किंवा अनेक लोकांकडून असेल किंवा रिपोर्ट्सनुसार असेल ही सातत्यानं समोर येताना दिसत होती. मात्र दुसऱ्या बाजूला गोवाल पाडवींसारखा एक क्लीन नीट चेहरा देण्यात आला काँग्रेसकडून आणि त्यातल्या त्यात त्यांची प्रतिमा ही स्वच्छ चेहरा असल्यासारखी युवकांमध्ये सुद्धा होती. आणि ह्या सगळ्या एक चांगली प्रतिमा विरुद्ध सध्या कुठल्याही नेत्यावरती ज्यावेळेला सातत्याने 5 वर्ष 10 वर्ष एखादा सत्तेत राहिला तर अँटी इन्कम्पन्सी तयार होते, तशी हिना गावित त्यांच्या बाबतीत तयार झालेली होती. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे आणि याच्या व्यतिरिक्त तो मतदारसंघ राखीव आहे आणि त्यामुळे राखीव मतदारसंघामध्ये असणारी जे वोटर्स आहेत मग ते इतर समाजाचे असतील SC ST OBC यांनी सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला एक चांगल्या पद्धतीने मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळे इथं काही फरकांनी का असे ना गोवाळ पाडवी हे बाजी मारून जात आहेत. म्हणजे हिना गावित या विजय कुमार गावित यांच्या कन्या आहेत. तर त्यांचा जो चंद्रकांत सूर्यवंशी आणि विजय कुमार गावित यांच्यातला जो संघर्ष आहे तो अजूनही मिटलेला नाही, त्याचाही परिणाम त्यांच्या मतांवर निश्चितच होऊ शकतो. याच्यानंतरचा जळगाव लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ तर उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात शिवसेने ठाकरे गटाच्या करण पवार यांच्यात लढत झाली. गिरीश महाजन यांची तगडी यंत्रणा आणि भाजपचं उत्तम व्यवस्थापन यामुळे स्मिता वाघ यांच्या बाजूनं पारडं जड असण्याची शक्यता VPCनं आपल्या पोलच्या माध्यमातून सांगितली आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांना उमेदवारी म्हणजे उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती आणि उमेदवारी महायुतीकडनं उन्मेष पाटील यांना उमेदवारी हवी होती, मात्र ती उमेदवारी नाकारली गेली. त्यामुळे त्यांच्या बाजूने सुद्धा असलेली सहानुभूतीची लाट याचा फायदा थोडाफार फायदा म्हणजे लोकांमध्ये चर्चा अशी आहे की त्याचाही फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. उन्मेष पाटील हे स्वतः म्हणजे त्यांनी पक्षांतर केलं आणि उन्मेष पाटील यांनी आपला मित्र असणाऱ्या करण पवार म्हणजे ते स्वतः उभा राहू शकले असते, मात्र ते स्वतः उभे राहिले नाही तर त्यांनी मित्र असणारे करण पवार यांना निवडणुकीमध्ये उभा केलं. त्यामुळे उन्मेष पाटील यांच्या पाठीचा जो गट आहे तो करण पवार यांच्या पाठीशी उभा राहू शकतो. शिवाय दोन्हीही मराठा समाजाचे उमेदवार आहेत, परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीला असणारा विरोध या ठिकाणी पाहायला मिळाला. लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने जनसंपर्क भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडल्याने तिथल्या BJPची असणारी म्हणजे तिथल्या यंत्रणेची असणारी इत्थंभूत माहिती शिवाय विविध आंदोलनात घेतलेला पुढाकार यामुळे करण पवार यांची एक क्रेज निर्माण झाली होती. आणि ऐन निवडणुकीत पक्षांतर केल्यामुळं पारंपरिक भाजपा कार्यकर्त्यांनी मतदार हे काही अंशी नाराज झालेले आहेत. एकंदरीत या संपूर्ण मतदारसंघाचा विचार करता VPCचा पोल असं सांगतोय की येथील संभाव्य विजयी उमेदवार या भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ असू शकते. म्हणजे करण पवार जरी सक्रियपणे पुढे गेले असले, उद्धव ठाकरेंनी जरी साथ दिली असली, त्यांच्या मित्रांनी जरी साथ दिली असली तरी सुद्धा स्मिता वाघ या रिपोर्टनुसार काही प्रमाणात पुढे आहेत, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तर रावेरमध्ये आपण जाऊयात. रावेर सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खडसे हे एकनाथ खडसे हे फार पूर्वीपासून त्या मतदारसंघातून आहेत. रक्षा खडसे या त्यांच्या सुनबाई त्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. त्यांचं होम ग्राउंड होतं आणि त्यातल्या त्यात एकनाथ खडसे हे शरद पवारांसोबत गेले होते, मात्र निवडणुकीच्या काळामध्ये स्वतःच्या सुनेचा प्रचार करताना ते दिसले. त्यामुळे एकनाथ खडसे, रक्षा खडसे, भाजपची साथ अशा अनेक गोष्टी या मतदारसंघात एकत्रित जोडून आल्या. आणि समोर बघायला गेलं तर श्रीराम पाटील यांचा त्या राजकारणातील नौखा अनुभव म्हणजे अनुभव एवढा फार काही त्यांचा नव्हता. त्यामुळं तिथं त्यांना खडसेंच्या विरोधात तितकं काही काम करता येईल का तर असं वाटलं नाही. त्यामुळं रक्षा खडसे यांनी चांगल्या पद्धतीने तिथं बाजी मारून जातील आणि एका चांगल्या फरकानं मारतील असा हा VPCचा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. याच्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघ येथून भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे तर काँग्रेसचे कल्याणराव काळे हे रिंगणात उतरले होते. दुरंगी लढत होत असली तरी सुद्धा इथं एक इंटरेस्टिंग मुद्दा होता, तो म्हणजे अपक्ष उभा राहिलेले मंगेश साबळे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या आंदोलनाच्या माध्यमातून एक क्रेज केली होती. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मतांचा फटका दोन्ही उमेदवारांना होऊ शकतो. मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान असणारा हा जालना लोकसभा मतदारसंघ, कारण येथूनच जी ठिणगी पडली ती जालन्यातूनच पडली गेली.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाज बांधव नाराज असल्याने त्याचा फटका हा रावसाहेब दानवेंना बसू शकतो, परंतु मराठा समाजाची मते ही कल्याणराव काळे यांना मिळण्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश साबळे, कारण त्यांनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं होतं, त्यामुळे ती मतं त्यांना मिळू शकतात. असं असलं तरी सुद्धा जरांगे पाटील यांनी सुद्धा जाहीररित्या सांगितलं होतं की आम्ही कोणताही आमचा उमेदवार उभा करत नाही, हे त्यांनी क्लिअर केल्यामुळे मंगेश साबळे यांच्याही बाजूने जी मराठा समाजाची मतं पडू शकतात त्यातही फूट होऊ शकते. कैलास गोरंट्याल आणि राजेश टोपे यांचा पाठिंबा कल्याणराव काळे यांना मिळतो, परंतु रावसाहेब दानवे यांचा जालन्यातील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आणि ग्रामीण भागाशी त्यांची जोडलेली नाळ गेल्या अनेक वर्षांपासून जालन्याचे ते किंग मेकर ठरलेले आहेत आणि यामुळं कल्याणराव काळे हे प्रचाराच्या बाबतीत भलेही पुढे असले तरी सुद्धा या लोकसभा मतदारसंघातून संभाव्य विजयी उमेदवार हे रावसाहेब दानवेच असतील, असं VPCचा पोल सांगतो. तर यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जातोय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा लढत तिहेरी झालेली होती. तिथं इम्तियाज जलील होते, ठाकरे गटांकडून चंद्रकांत खैरे होते आणि संदीपान भुमरे शिंदे गटाकडून होते, अर्थात शिंदेच्या शिवसेनेकडून होते. इथं सुद्धा सामना अटीतटीचा झाला. सध्या विद्यमान खासदार जे आहेत ते इम्तियाज जलील हे आहेत, त्यांचं सुद्धा मतदारसंघामध्ये चांगलं काम आहे, होल्ड आहे. मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी नेहमीच राहतो. मात्र या निवडणुकीमध्ये असं झालं की मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे असं सातत्यानं अनेक ठिकाणी दिसण्यात आलं आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा तो मोठ्या प्रमाणात समाज आहे. आणि त्याचबरोबर इथं जर बघायला गेलं तर पक्षीय बलाबल शिंदेचे 3 आमदार आहेत, त्याचबरोबर भाजपचे 2 आहेत. अर्थात पक्षीय बलाबलाचा संदीपान भुमरेंना फायदा होईल असं वरकरणी आपल्याला सगळ्यांना पाहताना वाटतंय. मात्र सहानुभूतीची लाट जी उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे त्याचा फायदा इथं खैरेंना होताना दिसतोय आणि VPCच्या रिपोर्टनुसार सुद्धा जो सहानुभूतीचा फायदा खैरेंना होणार आहे त्याच्यामुळं काही फरकाने का असेना इम्तियाज जलील संदीपान भुमरेंना क्रॉस करून खैरे थोडंसं पुढे जात आहेत. यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघ येथून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे तर शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे जे की विद्यमान खासदार होते, अशा दोघांच्यात लढत झाली. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच इथं लढत झालेली होती. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण, जनसंपर्क कमी आणि त्यांच्या उमेदवारीवर पक्षांतर्गतच असलेले मतभेद यामुळे त्यांच्या बाजूने थोडंसं नकारात्मक वातावरण होतं. शहरातली मतं ही बारणेंच्या बाजूने पडू शकतात तर ग्रामीण भागातली मतं ही संजोग वाघेरे यांच्या बाजूने पडू शकतात. शिवाय दोघेही नातलग आहेत, त्यामुळे ते नातलग असल्यामुळे नातेवाईक सुद्धा मतदारसंघामध्ये बरेचसे आहेत आणि त्या नातलगांच्या मतांमध्ये सुद्धा फूट पडण्याची शक्यता आहे. संजोग वाघेरे यांचा सुद्धा प्रभाव, त्यांचा जनसंपर्क, लोकांमध्ये मिसळणं या गोष्टींमुळे सुद्धा या मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे हे भले विद्यमान खासदार असले तरी सुद्धा त्यांना अगदी टफ अशी फाईट संजोग वाघेरे यांनी दिलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी दोघांच्यातही इतकी अतिटतीचा सामना झाल्यामुळे येथून नेमकं कोण पुढे जाऊ शकतं हे आपल्याला निकाला दिवशीच सांगता येईल असं VPC सांगते. तरी सुद्धा संजोग वाघेरे हे काही अंशी पुढे जातील असा VPCचा पोल आपल्याला सांगतो. यानंतर आपण पुण्याकडे जाणार आहोत. पुण्यामध्ये सुद्धा इंटरेस्टिंग निवडणूक झाली, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मुरलीधर मोहोळ विरुद्ध धनगेकर असा हा इथला सामना होता. अगदी अटीतटीचा सामना झाला. बऱ्यापैकी पुणे लोकसभा मतदारसंघ हा बापटांपासून किंवा त्याच्या आधीपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कॅडर बेस भाजपचं काम तिथं चांगलं आहे. धनगेकरांची क्रेज चांगली आहे, म्हणजे विधानसभेच्या पोटनिवडणुकीला आपण बघितलं असेल धनगेकरांनी ती दाखवून सुद्धा दिली. मात्र आता लोकसभा एकच विधानसभा मतदारसंघ नाही तर तिथं 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि कॅडर बेस फार चांगला असल्यामुळे इथं भाजपनं पुन्हा एकदा ताकद लावलेली आहे. मोहोळ यांचं सुद्धा काम तिथं मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या काळात दिसून येते. त्यामुळं धनगेकरांच्या क्रेजला VPCच्या रिपोर्टमध्ये मोहोळ यांनी क्रॉस करून मोहोळ पुढे निघून जातात आणि इथं पुण्यामध्ये मोहोळ आपला गड शाबूत ठेवत आहेत. यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे जे विद्यमान खासदार होते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार रिंगणामध्ये होते.
अमोल कोल्हे यांच्या व्यक्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि वक्तृत्वाचा मतदारसंघावर प्रभाव आहेच. शिवाय शरद पवार साहेब यांच्या बाबतीत ग्रामीण भागात असलेली सहानुभूतीची लाट आणि मोदी विरोधी फॅक्टर हा जास्त त्या ठिकाणी इम्पॅक्ट करणारा ठरला. दिलीप वळसे पाटलांची भूमिका आणि मतदाना दिवशी शरद पवार साहेबांच्या नावाने त्यांनी केलेली भावनिक साथ ही सुद्धा मतांवर परिणाम करणारी ठरली. अमोल कोल्हे यांची लोकसभेतील भाषणे, त्यांची रोखठोक मते ही सुद्धा लोकांवर इम्पॅक्ट करणारी आहेत. शिवाजीराव आढळकर यांची राजकीय कारकीर्द तर आहेच, त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहेच. शिवाय अमोल कोल्हे यांना विकासाच्या मुद्द्यापर्यंत म्हणजे भले ते वक्तृत्व करत असले, भाषणं करत असले, रोखठोक मते मांडत असले, तरी सुद्धा अंतिम टप्प्यापर्यंत विकासाच्या मुद्द्याकडे निवडणूक नेण्यात ते कुठंतरी कमी पडलेले आहेत असं जाणवलं गेलं. मात्र तरीही अमोल कोल्हेंची वैयक्तिक असणारी क्रेज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे त्यांचा असणारा प्रभाव, संसदेत मांडलेले परखडपणे प्रश्न, बैलगाडा शर्यत, शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जवळ करून केलेला प्रचार यामुळं अमोल कोल्हे या ठिकाणाहून बाजी मारतील असा VPCचा पोल आपल्याला सांगतो. तर अमोल कोल्हे बाजी मारतील, मात्र लगेच दुसरा मतदारसंघ जवळच असणारा तिथे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अशीच इंटरेस्टिंग निवडणूक झाली जशी माढ्यामध्ये झाली, की ऐन वेळेला शरद पवारांनी दुसरीकडून आलेला उमेदवार, अर्थात दुसरीकडून मी म्हणणार नाही, लंके हे शरद पवारांच्या सुरुवातीपासून होते, मात्र अजितदादांच्या सोबत ते गेले. मात्र जसं गरज पडली तसं तिकडून काही उमेदवारी मिळू शकत नाही आणि त्यावेळेला पवार साहेबांसोबत त्यांना पुन्हा जाणं योग्य वाटलं, त्यामुळं लंके पुन्हा शरद पवारांसोबत आले. मात्र तिथं सुजय विखे यांच्या विरोधात त्यांना निवडणूक लढवायची होती आणि ती तितकी सोपी नव्हती. तर या मतदारसंघामध्ये लंकेंनी चांगली ताकद लावली. त्यांच्या जेवढ्या त्यांना निवडणुकीच्या संदर्भानं इंटरेस्टिंग अशा गोष्टी करता येऊ शकत होत्या, महत्त्वाच्या गोष्टी करता येत होत्या, जे कॅम्पेन राबवता येत होते त्यांनी ते राबवले. मात्र विखेंची असणारी तिथली ताकद, मतदारसंघावरती असणारा होल्ड, त्यांनी ज्या प्रमाणात विखेंनी कामं सुद्धा इलेक्शनच्या काळात प्रचाराच्या दरम्यान केली ती सगळी बघता आणि अजित पवारांकडे जाणं निलेश लंकेंचं आणि परत येणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा काही प्रमाणात लोकांना न आवडल्याचं सुद्धा तिथून रिपोर्ट्समध्ये अनेकांच्या सांगण्यातून येत होतं. आणि या सगळ्या गोष्टी रिपोर्टमध्ये ज्यावेळेला आपण VPCच्या बघतो हे लक्षात येते की विखे हे आपला गड हा राखतायत आणि लंके काही फरकांनी या VPCच्या रिपोर्टनुसार पराभूत होताना दिसत आहेत. यानंतर आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे जातोय. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये सुद्धा महायुती महाविकास आघाडी यांचं बलाबल आपण बघितलं तर साधारणतः एकसारखंच होतं. मात्र इथून जर आपण पाहिलं असेल तर भाऊसाहेब वागचौरे यांच्या बाजूनं चांगलं वातावरण शेवटपर्यंत तयार होत होतं, परंतु उत्कर्षा उपवते यांना वंचितकडून उभं करण्यात आलं. म्हणजे ज्यांचा मतदारसंघ रूपवते यांना त्यांचा मतदारसंघामध्ये ऑलरेडी त्यांचा होल्ड होता आणि त्यांनी असं एक की लोकांशी कनेक्ट त्यांचा चांगल्या प्रमाणे होता आणि त्यामुळे असं झालं की त्या मतदारसंघामध्ये उत्कर्षा यांनी मोठ्या प्रमाणात मतं खाल्लेली आहेत. आणि त्याचबरोबर पुढं म्हणजे काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी हवी होती, त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये तर फूट होणारच होती, कारण त्यांची एक महिला म्हणून वैयक्तिक क्रेज मोठ्या प्रमाणात होती. भाऊसाहेब वागचौरे यांच्या बाजूने चांगलं वातावरण होतं, कारण त्यांनी याच्या आधीचा एक चांगला अनुभव राजकारणाचा होता. मात्र असं असलं तरी सुद्धा उत्कर्षा रूपवते आणि भाऊसाहेब वागचौरे यांच्यामध्ये होणाऱ्या मतांच्या विभागणीचा फायदा हा सदाशिव लोखंडे जे की विद्यमान खासदार आहेत त्यांना होऊ शकतो आणि त्यामुळं या लोकसभा मतदारसंघातून संभाव्य विजयी उमेदवार हे सदाशिव लोखंडे असतील असा पोल या ठिकाणी सांगतोय. यानंतर आपण इंटरेस्टिंग असणाऱ्या बीडकडे जातोय. तर बीड लोकसभा मतदारसंघ हा फार इंटरेस्टिंग पहिल्यापासून राहिला. तिथं पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे अशी निवडणूक झाली. बजरंग बाप्पा सोनवणे हे शरद पवार गटाकडून होते, अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून, तर पंकजा मुंडे या स्वतः तिथं भाजपकडून निवडणूक लढवत होत्या. धनुभाऊ अर्थात धनंजय मुंडेंनी सुद्धा त्यांना साथ दिलेली होती, स्वतःच्या भगिनी त्यांच्यासोबत होत्या. आणि त्यातल्या त्यात तिथला सगळा वंजारी समाज मोठ्या प्रमाणात, वंजारी समाज जो आहे तो सगळा पंकजा मुंडेंच्या सोबत होता. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी बघता पंकजा मुंडेंनी ताकद लावायची तेवढी सगळी लावली. मात्र मराठा समाज, मराठा आरक्षण या सगळ्या गोष्टींचा विचार करता जरांगे पाटलांच्या
भाजपची भूमिका त्या काही काळामध्ये भाजप विरोधाच्या संदर्भातली समोर येत होती आणि त्यामुळे लोकांनी मराठा विरुद्ध वंजारी समाज अशा पद्धतीची इलेक्शन तिथे झाली आणि तो वंजारी समाज विरुद्ध मराठी आता सुद्धा जर बघितलं असेल तर ज्या दिवशी मतदानाचे कल येणार आहे त्या दिवशी तिथं आचारसंहिता लावण्यात आलेली आहे. याचं कारण इतकं, आचारसंहिता म्हणजे संचारबंदी करण्यात आलेली आहे, सॉरी, तर संचारबंदी याच्यासाठी कारण तिथं इतकं सेन्सिटिव्ह वातावरण झालं. महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांवरती निवडणूक गेली, मात्र इथं धर्माच्या आणि जातीच्या कारणावरती निवडणूक गेली आणि याचा फायदा काही प्रमाणात का असेना तिथं असणाऱ्या मोठ्या प्रमाणात वंजारी समाजामुळे पंकजा मुंडेंना होताना दिसतोय. आणि पंकजाताईंना म्हणजे त्यांच्या भगिनी आहेत प्रीतम मुंडे यांनी सुद्धा इतकी साथ दिली, म्हणजे अगदी बीड बाहेर जे वंजारी समाजाचे समाजबांधव होते अगदी बाहेर जाऊन सुद्धा त्यांचे मेळावे घेतले गेले, त्यांना आपल्या बाजूनं मतदाना दिवशी आणण्यापर्यंतचं काम प्रीतमताई मुंडे यांनी केलेलं आहे. त्यामुळं मतदाना दिवशी सुद्धा वंजारी समाजाचे एक गठ्ठा मतदान हे पंकजाताईंना झालं अशी चर्चा लोकांमध्ये होते आणि त्याचा फायदा पंकजाताईंना होणार आहे. त्यामुळे इथला सुद्धा संभाव्य उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे यांच्या पथ्यावर पडू शकतो असं सांगण्यात आले. तर यानंतर लोकसभा निवडणूक ज्या महाराष्ट्रामध्ये 5व्या टप्प्यात झाली, तो शेवटचा आणि 5वा टप्पा आपण बघणार आहोत. तर 5व्या टप्प्यातला सगळ्यात पहिला मतदारसंघ होता तो म्हणजे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल भाजपकडून निवडणूक लढवत होते तर भूषण पाटील काँग्रेसकडून लढवत होते. या मतदारसंघामध्ये याच्या आधी सुद्धा भाजपचेच विद्यमान खासदार होते जे देशात सगळ्यात जास्त लीडने निवडून आले होते, गोपाळ शेट्टी. त्यामुळे हा भाजपचाच ऑलरेडी बालेकिल्ला होता आणि इथं भाजपनं चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. महाविकास आघाडींनी भूषण पाटलांसाठी सुद्धा ताकद लावली, मात्र ते तितकं म्हणावं तितकं ताकद आणि टप देऊ शकले नाहीत. त्यामुळे इथं पियुष गोयलच जिंकून येतील असं सध्या वरकरणी तरी वाटतंय. दुसरा मतदारसंघ मुंबईमधलाच जर बघितला तर मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ. इथं सुद्धा जी निवडणूक झाली ती मिहीर कोटेच्या भाजपकडून विरुद्ध संजय दिना पाटील. ही सुद्धा निवडणूक इंटरेस्टिंग झाली. मतदारसंघामध्ये असणारा गुजराती बहुल मतदार म्हणजे मगाशी जसं मी सांगितलं तिथं सुद्धा बोरिवली लोकसभा मतदारसंघ किंवा मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा गुजराती विरुद्ध मराठी अशी झाली आणि तिथं मोठ्या प्रमाणात गुजराती मतदार आणि उत्तर भारतीय मतदार हा मोठ्या प्रमाणात होता. इथं सुद्धा तसंच आहे. मुंबई उत्तर पूर्वमध्ये सुद्धा परप्रांतीय अर्थात गुजराती मतदार आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात आहे आणि ते सगळे मतदान जे करतात ते सरळ सरळ भाजपला मतदान करतात आणि त्याच्यामुळं इथं मिहीर कोटेचे यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं भांडूप विक्रोळी भागामध्ये संजय राऊतांचा जरी प्रभाव असला तरी सुद्धा तिथून नक्कीच संजय दिना पाटलांना मतं मिळतील. मात्र इथं घाटकोपर पूर्वमध्ये मोदींनी सभा घेतली होती घाटकोपरमध्ये, त्याचा एक मोठा इम्पॅक्ट पडला आणि त्याचा फायदा मिहीर कोटेजांना होईल असं आजही म्हटलं जात आहे की संजय दिना पाटील हे नक्कीच तिथे गड राखतील. VPCच्या रिपोर्टमध्ये सुद्धा संजय दिना पाटील हे गड राखतील असं अनेक ठिकाणून सांगण्यात आलं. मात्र मिहीर कोटेजा यांना सुद्धा कुठेही अंडर एस्टिमेट करण्यासारखं नाही असा हा रिपोर्ट सांगतोय. मिहीर कोटेजा हे सुद्धा शेवटच्या टप्प्यात बाजी मारून जाऊ शकतात असं VPCचा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा इंटरेस्टिंग होता कारण इथं स्वतः गजानन कीर्तीकर शिंदेंसोबत गेले जे उद्धव ठाकरेंचे खासदार होते. उद्धव ठाकरे शिवसेना खासदार होते जे शिंदेंसोबत गेले. मात्र शिंदेंसोबत जाऊन सुद्धा त्यांना तिकीट मिळाली नाही. मात्र शिंदेंसोबत न जाणाऱ्या गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना इथून खासदारकीची उमेदवारी मिळाली, तीही उद्धव ठाकरे गटाकडून. त्यामुळं इथं गजानन कीर्तीकर नाराज आहेत असं म्हटलं जातच होतं. मात्र त्यांनी सुद्धा काही खास काम केले असं सांगण्यात येत नाही. अमोल कीर्तीकर यांना सहानुभूती मिळाली, उद्धव ठाकरेंना ऑलरेडी सहानुभूती होती आणि त्यातल्या त्यात त्यांचा जनसंपर्क हा लोकांमध्ये चांगला आहे अमोल कीर्तीकरांचा आणि म्हणून त्यांच्या विरोधात जे रवींद्र वायकर निवडणूक लढवत होते यांना सुद्धा मानणारा वर्ग नक्कीच आहे. मतदारसंघामध्ये 6 लोकसभा मतदारसंघांपैकी विधानसभा मतदारसंघांपैकी बऱ्यापैकी मतदारसंघांमध्ये चांगली पकड ही नक्कीच रवींद्र वायकर यांची सुद्धा होती. म्हणजे जसं बघायला गेलं तर दिंडोशी आणि अंधेरी पूर्व इथं मतदान चांगलं झालं, याचा फायदा अमोल कीर्तीकरांना होणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं असेल तर रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी पूर्वमधून चांगली ताकद लावली आणि त्याच्यामुळे त्यांना मतदान तिथून चांगलं काढता येणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा वायकरांना होणार आहे. तर हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. गोरेगावमध्ये सुद्धा जे गुजराती मतदार आहेत ते मोठ्या प्रमाणात इथं रवींद्र वायकरांना मतदार करणार आहेत. हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अर्थात टफ होणार आहे, मात्र इथं सुद्धा अमोल कीर्तीकर निवडून येण्याची शक्यता जास्त आहे असा हा VPCचा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. यानंतर आपण मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये जातोय.
तर इथं सुद्धा वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी निवडणूक झाली. वर्षा गायकवाड यांचं प्रस्तुत तिथे चांगलं आहे, मांडणारा वर्ग चांगला आहे, मात्र उज्ज्वल निकम यांना कॅडर बेस जे भाजपचं तिथलं ग्राउंड मिळालं ते चांगलं होतं. तिथं यांच्यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासाठी काम करणारे नेते सुद्धा, अर्थात सांगायचं झालं तर बांद्रा पश्चिमचे आमदार सुद्धा आशिष शेलार आहेत. त्यामुळे मुंबई म्हटल्यानंतर भाजप आणि आशिष शेलार ही समीकरण आहेत. त्यामुळे आशिष शेलारांनी तिथली सीट राखण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले. इतर नेते सुद्धा अनेक आहेत ज्यांनी प्रयत्न केले, दोन्ही बाजूंनी ताकद लावली गेली, मात्र तरीसुद्धा इथं वर्षा गायकवाड आपला गट राखतील असा हा VPCचा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ. इथं अनिल देसाई शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राहुल शेवाळे अशी निवडणूक लढत झाली. राहुल शेवाळ्यांनी फार चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे, टक्कर दिलेली आहे. माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे त्यांचा मतदानाचा टक्का वाढला आहे, मात्र त्याचा फायदा सुद्धा राहुल शेवाळ्यांना आपल्याला होताना दिसणार आहे. त्यामुळे इथं अनिल देसाईंचा इथे तोटा होतोय. अनिल देसाई म्हणावे तितके सक्रिय राजकारणी, कारण पहिल्यांदाच ते लोकसभेच्या मैदानात उतरले, त्यामुळे त्यांचा फारसा काही फायदा, अनुभवाचा फायदा त्यांना इथं घेता आला नाही, कारण ते लोकसभेच्याच रिंगणात पहिल्यांदा होते. त्यामुळं एकंदर पाहता राहुल शेवाळे VPCच्या रिपोर्टनुसार इथं शिंदे गटाकडून आघाडीवरती राहतील असं सांगण्यात येत आहे. यानंतर आपण मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे जातोय, जिथं अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव ही सुद्धा निवडणूक टफ झाली. यामिनी जाधव यांनी सुद्धा चांगली टफ दिली, अरविंद सावंत यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे तिथे काम केले, मात्र इथं सुद्धा हेच झालं. मुंबई ठाकरेंची सहानुभूती, अरविंद सावंतांचा मतदारसंघात असणारा होल्ड आणि अरविंद सावंतांच्या बरोबरीनंच वरळी कोळीवाड्यात सुद्धा यामिनी जाधवांना मोठ्या प्रमाणात मतदान राहील. मात्र ते सोडलं तर बायकाळामधून अमीन पटेल यांच्या मुंबादेवी मतदारसंघातून मुस्लिम मते ही अरविंद सावंतांना मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे झुकल्याचं हा रिपोर्ट सांगतोय. त्याचबरोबर इथल्या मराठी बहुल भागामध्ये ठाकरेंना मोठ्या प्रमाणात मानलं जातं, ती मते आहेतच यांच्यासोबत. काही भागामध्ये जसं मी मगाशी सांगितलं वरळी कोळीवाड्यात यामिनी जाधवांना मतदान भेटेल, बाईकाळामधून सुद्धा यामिनी जाधव यांना मतदान भेटेल, मात्र ते सोडलं तर इतर ठिकाणाहून अरविंद सावंत हे चांगल्या लीडनं इथून निवडून येतील असा हा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. तर यानंतर आपण नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे, शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, त्याचबरोबर म्हणजे इतर लोकसभा मतदारसंघामध्ये दुरंगी किंवा तिरंगी अशी लढत झाली, मात्र इथं चौरंगी लढत झाली असं म्हणता येईल, कारण वेरूळचे मठाधिपती शांतिगिरी महाराज हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते, तर वंचितचे करण गायकवाड, अशा चौघांमध्ये ही लढत झालेली होती. राजाभाऊ वाजे यांचा जनसंपर्क चांगला आहे, सिन्नर तालुक्यामध्ये त्यांचा जास्त प्रभाव आहे, शिवाय ग्रामीण भागातील लोकांशी जुळली गेलेली नाळ. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छगन भुजबळ हे लोकसभेसाठी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नाही, त्यामुळे ते नाराज होतेच. तरी सुद्धा महायुती धर्म पाळण्यासाठी त्यांनी वरवर दाखवलं सुद्धा, पण अंतर्गत खरंच ते त्यांच्या बाजूने आहेत का, अर्थात शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्या बाजूने ते प्रचार अंतर्गत करतायत का, याबद्दल सुद्धा एक साशंकता आहे. शिवाय शांतिगिरी महाराज यांचे जे अनुयायी आहेत ते नाशिकमध्ये जवळपास 1 ते 1.5 लाखाच्या आसपास आहेत, त्यामुळे अनुयायांच्या माध्यमातून त्यांना मिळणारा मतांचा आकडा हा 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत असू शकतो. त्यामुळे मतांमध्ये प्रचंड विभागणी या मतदारसंघामध्ये होऊ शकते. एकंदरीत इथली निवडणूक ही गाजणारी तर ठरलीच, मात्र अशाही वातावरणात येथून राजाभाऊ वाजे जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ते बाजी मारू शकतील असा VPC पोल आपल्याला सांगतोय. यानंतर भिवंडी येथून सुद्धा भाजपाचे कपिल पाटील जे की विद्यमान खासदार होते, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ ज्यांना बाळामामा म्हणून फार ओळखलं जातं असे बाळामामा म्हात्रे आणि अपक्ष निलेश सांबरे अशी तिरंगी लढत झाली. या मतदारसंघामध्ये मुस्लिम, आगरी आणि कुणबी समाज हा बहुतांश आहे. कपिल पाटील आणि बाळूमामा हे आगरी समाजाचे आहेत, त्यामुळे या समाजामध्ये मतविभागणी किंवा फूट पडू शकते. निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे आहेत, त्यामुळे त्या समाजाची मतं त्यांना पडू शकतात. निलेश सांबरे यांचा जनसंपर्क चांगला आहे, शिवाय मागच्या निवडणुकीवेळी कपिल पाटील यांना ज्या मतदारसंघातून म्हणजे ज्या भागातनं त्याच्यामध्ये शहापूर, भिवंडी, ग्रामीण आणि मुरबाड या ठिकाणाहून कपिल पाटील यांना जास्त मतदान मागच्या वेळी मिळालं होतं, मात्र याच भागामध्ये निलेश सांबरे यांनी प्रचाराचा अक्षरशः धडाका लावला होता.
त्यामुळं हे कुठंतरी कपिल पाटलांना धोक्याचं ठरू शकतं. सांबरे यांना वंचितचा पाठिंबा मिळालेला आहे. शिवाय MIMचाही उमेदवार रिंगणामध्ये उतरल्यामुळे प्रचंड मतांची फुटाफूट या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. असं असलं तरी येथून संभाव्य विजयी उमेदवार हे बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार इथून बाजी मारू शकतात, असं एकंदरीत वातावरणातून आपल्याला जाणवते. तर यानंतर आपण कल्याणमध्ये जातोय. तर कल्याण लोकसभा मतदारसंघ अर्थात श्रीकांत शिंदेचा, अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवांचा. आणि या मतदारसंघाचं जर समीकरण बघितलं तर इथं पहिले तर भाजप उमेदवारी मागत होतं. मात्र विद्यमान 2 टर्मचे खासदार असणारे श्रीकांत शिंदे यांना 3ऱ्या टर्मला सुद्धा साहजिकच अपेक्षा असणार आणि त्यांनी ती जागा आपल्याकडे ठेवलीच. तिथं बलाबल बघितलं तर भाजपच्या 3 जागा आहेत, शिवसेना शिंदे गटाच्या 2 आमदार आहेत आणि त्याचबरोबर 1 आमदार हा मनसेचा आहे. अर्थात साहीच्या साही विधानसभांमध्ये महायुतीचं बलाबल अधिक आहे. विकास कामांच्या संदर्भाने बोलले तर मोठे मोठे प्रकल्प श्रीकांत शिंदेने तिथे आणलेत आणि त्याने ते जनतेसमोर मांडण्यासाठी सुद्धा त्यांना यश आलेलं आहे. विरोधात त्यांच्या वैशाली दरेकर होते, यांनी सुद्धा चांगला प्रचार केलाय, चांगली ताकद लावली आहे, सहानुभूती सुद्धा त्यांच्यासोबत आहे. मात्र तरी सुद्धा इथं श्रीकांत शिंदे ही जागा राखतील असा हा VPSCचा रिपोर्ट आपल्याला सांगताना दिसतोय. यानंतर आपण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहोत, जिथं राजन विचारे ठाकरे गटाकडून उभे होते तर विरोधात नरेश मस्के शिवसेना शिंदे गटाकडून उभे होते. नरेश मस्के आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल तर शिंदेचे एक जवळचे व्यक्ती म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ठाण्यामध्ये त्यांचा एक चांगला प्रभाव आहे. महापौर सुद्धा ते इलेक्शन्समध्ये होते आणि कदाचित राहिलेले सुद्धा आहेत ते महापौर तिथून. तर स्वतः एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला हा असणारा मतदारसंघ, इथं ते ताकद त्यांनी लावली. शहरी भागामधून सगळ्यात जास्त जर मतदान झालं असतं तर त्याचा फायदा मस्केंना झाला असता आणि ग्रामीण भागातून जितकं मतदान होते त्याचा फायदा राजन विचारेंना होत होता आणि ग्रामीण भागातून इथे जास्त मतदान झाले आणि शहरी भागातून कमी झाले. त्यामुळं याचा फायदा हा नक्कीच राजन विचारेंना होतोय. त्यामुळं शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये घुसून ठाकरे तो ध्वस्त करतायत असं हा VPSCचा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघ, येथून भारतीय जनता पार्टीचे हेमंत विष्णू सावरा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील अशी तिरंगी लढत झाली. या मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचं सुद्धा तितकंच प्राबल्य आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ज्या भारती कामडी आहेत त्या पालघरच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा होत्या. त्यामुळे ग्रामीण भाग असेल, तिथल्या लोकांशी त्यांची नाळ किंवा तिथला जनसंपर्क, त्यांचे प्रश्न सोडवणं हे बऱ्यापैकी काम भारती कामडींकडून झालेलं आहे. शिवाय आदिवासी बहुल हा भाग असल्यामुळं तिथं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट ही बऱ्यापैकी पाहायला मिळाली. आणि या मतदारसंघामध्ये मगाशीच सांगितल्याप्रमाणे बहुजन विकास आघाडीचा प्राबल्य असल्यामुळे राजेश पाटील यांच्यामुळे मतांमध्ये विभागणी होऊ शकते. योगी आदित्यनाथ यांची सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये सभा झाली, त्याचाही इम्पॅक्ट लोकांवर होऊ शकतो. असं असलं तरी सुद्धा अंतिम टप्प्यापर्यंत अटीतटीचीच ही तिरंगी लढत झाली असं म्हणता येईल आणि याच्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भारती कामडी या बाजी मारतील अशी संभाव्यता या ठिकाणाहून पाहायला मिळते. याच्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये तर इथं जर आपण बघितलं असेल तर विद्यमान खासदार भाजपचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांच्यात लढत झाली. हा मतदारसंघ जर बघायला गेलं तर दोन्हीकडे म्हणजे भाजप 3 काँग्रेस 3 असा 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे. अर्थात दोघांची ताकद तितकीच होती. मुस्लिम मतं 4 लाखाच्या वर आहेत, याचा फायदा शोभा बच्चाव यांना होईल असं म्हटलं जात होतं. मात्र मतदारसंघामध्ये अशी चर्चा होती की शोभा बच्चाव बाहेरचे उमेदवार आणि स्थानिक उमेदवार अशी सुद्धा काही प्रमाणात तिथं चर्चा प्रॉपर धुळेकर नसल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये झाली आणि त्याचा काही प्रमाणात फायदा हा सुभाष भामरे घेऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात राजकीय अनुभव जो आहे लोकसभेचा आणि त्या लोकसभा मतदारसंघाचा तिथं असणार होल्ड या सगळ्या संदर्भाने कॅडर बेस याचा फायदा VPSCच्या रिपोर्टनुसार सुभाष भामरेंना होतोय आणि ते आपली जागा राखतायत असं हा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. त्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून भारती पवार ज्या की विद्यमान खासदार होत्या त्या, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्करराव भगरे सर हे रिंगणात उतरले होते. भारती पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. शिवाय इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा फार गंभीर होता आणि कांद्याचा जो प्रश्न आहे तो इतका गंभीर आहे की त्या कांद्याच्या प्रश्नामुळे कदाचित भारती पवार
म्हणजे अगदी त्या विद्यमान असताना सुद्धा त्यांना ते प्रश्न संसदेत मांडता आले नाहीत प्रभावीपणे, त्यामुळे त्यांच्याबद्दलची नाराजी ही बऱ्यापैकी आहे. आणि छगनराव भुजबळ हा म्हणजे येवले हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु ते प्रचारादरम्यान म्हणावे तितके म्हणजे बहुतांशी दिसलेच नाहीत सक्रिय. त्यामुळं नाशिक लोकसभासाठी ते इच्छुक असताना त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्याची कदाचित नाराजी त्यांनी आपल्या प्रचाराच्या माध्यमातून दाखवली असावी आणि त्याचा फटका हा भारती पवारांना बसू शकतो. कांदा प्रश्न, भास्कर भगरे यांचा जनसंपर्क, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी उत्स्फूर्तपणे न दाखवलेला प्रतिसाद आणि भगरेंच्या बाजूने होत असलेला जनकौल यामुळं या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्करराव भगरे सर हे बाजी मारतील असा VPCचा पोल आपल्याला सांगतो. तर एकंदर बघितलं तर आता हा शेवटचा लोकसभा मतदारसंघ होता या एकूण महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी, आणि सगळे जर कल आपण ऐकले असतील तर या सगळ्या कलांनंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सगळे रिपोर्ट्स हे VPCनं अगदी डिटेल दिले. आम्ही त्यातले बरेच मुद्दे स्किप करून शॉर्टली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, कारण व्हिडिओ खूप मोठा होत जात होता म्हणून. मात्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याच सर्वेमध्ये किंवा कुठल्याच एक्झिट पोलमध्ये इतक्या डिटेलमध्ये कुठलेच सांगण्यात